नव्या जीवन पद्धतींमुळे मागील काही वर्षात कुटुंब कलह आणि त्यातून होणारे घटस्फोट यांचं प्रमाण वाढलंय. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन न झाल्यानं अनेक संसार छोट्या छोट्या कारणांनी उद्ध्वस्त होत आहेत. यावर उपाय म्हणून पती पत्नीतील वाद मिटवण्यासाठी नाशिक पोलीस विभागाने भरोसा सेलची निर्मिती केली आहे. आतापर्यंत हजारो दाम्पत्यांची दुरावलेली मने या सेलमध्ये जुळली आहेत. भरोसा सेलमध्ये दोन्ही बाजू ऐकून पती पत्नीचे समुपदेशन करण्यात येते. या मोहिमेमुळे अनेकांचे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा नव्याने उभारलेत. लैंगिक अत्याचाराला आणि कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या पीडितांच्या सर्वतोपरी मदतीसाठी भरोसा सेलची निर्मिती शहर पोलिसांकडून करण्यात आली आहे. महिलांवर होणारे मानसिक शारीरिक अत्याचार, हुंडाबळी सारख्या घटनांना न्याय देण्यासाठी पोलिसांकडून भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे. अगदी छोट्या छोट्या क्षुल्लक कारणांवरून पती पत्नीमध्ये विसंवाद आणि प्रकरण काडीमोडापर्यंत गेल्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. पण असे विस्कटू पाहणारे जवळपास 65 संसार पुन्हा रुळावर आणण्याची कमाल नाशिक पोलिसांनी केली आहे. नाशिक पोलिसांच्या भरोसा सेलच्या महिला सहाय्यता कक्षाकडे वर्षभरात तब्बल 631 अर्ज आले होते. त्यातील 303 अर्ज निर्गत केले, तर 303 अर्जांची चौकशी सुरू आहे. 303 पैकी 65 जोडप्यांमधील वाद मिटवून हे संसार पुन्हा मार्गी लावण्याचं काम भरोसा सेलनं केलंय. या सेलकडून समुपदेशनाच्या माध्यमातून कुटुंबातील बिघडलेले नातेसंबंध सुधारण्याचं काम नाशिकचे भरोसा सेल मोठ्या मेहनतीने करतंय. याविषयी अधिक माहिती भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षिका ज्योती आमणे यांनी दिली आहे. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक ज्योती आमणे. मी सध्या महिला सुरक्षा विभाग येथे कार्यरत आहे. यावर्षी म्हणजे जानेवारीपासून ते आत्तापर्यंत माझ्याकडं एकूण 631 अर्ज प्राप्त झाले. त्यातले आम्ही निर्गत केले 303 आणि चौकशीवर आहे 328. त्यापैकी 303 पैकी आम्ही 65 कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यशस्वी झालेलो आहोत समुपदेशनाद्वारे. तर 65 कुटुंब, त्यांची मुलं आणि त्या ज्या लेडीज आहेत ज्या पीडित आहेत त्यांना इथं चांगल्या प्रकारे आम्ही समुपदेशन करून त्यांना कुटुंब व्यवस्था कशी अबाधित राहील याबद्दल त्यांना आम्ही समज देऊन त्यांना नांदवण्यासाठी पाठवलेलं आहे. तसंच कोर्टा थ्रू म्हणजे ज्यांना गुन्हे दाखल करायचे नाही आहेत किंवा ह्या कोर्ट प्रोसिजरमध्ये पडायचं नाही आहे, म्हणजे ह्यातून डिवोर्स घेऊन ज्यांना बाहेर पडायचं आहे त्या एकूण 63 केसेस होते. त्यांना आम्ही योग्य मार्गदर्शन करून कोर्टा थ्रू त्यांना पाठवलेला आहे, जेणेकरून त्यांचा आयुष्याचा पुढचा जो काही निर्णय असेल तो त्यांना सुखकररित्या घेता येईल. अशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करून आम्ही कोर्टा थ्रू त्यांना पाठवलेलं आहे. आणि एकूण 84 गुन्हे दाखल झालेले आहेत जानेवारीपासून ते आत्तापर्यंत. तर त्या महिलांनासुद्धा आम्ही खूप सांगत असतो की तुम्ही कोर्टाची पायरी शक्यतो चढू नका आणि दुसरं लग्न पहिल्या लग्नाचं जे आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. पण काही महिलांना खूपच अडचण असते, कारण एकतर नवरा दारू पीत असतो किंवा त्याचं बाहेर कुठं तर अफेअर असतं, त्यामुळं मुलांची खूप आबाळ होते. त्यामुळं त्यांना हा निर्णय घेणं म्हणजे भाग पडलं जातं की त्यांना हा निर्णय घेण्याशिवाय पर्यायच नसतो. त्यामुळं आम्ही हे 84 गुन्हे दाखल केलेले आहेत. तर काही महिला इथं जे अर्ज करतात पण इथं येत नाहीत, कारण त्यांना फक्त एक अर्ज इथं देऊन त्यांना असं वाटतं की त्या भीतीनं नवरा मला नांदायला नेईल. तर असे अर्ज केलेले 90 लोक हजर राहिलेले नाही आहेत. मला वाटतं की ते हजर राहिलेले नसतील कारण त्यांचे कुटुंब परत बसले गेले असतील. तर ते हजर राहत नाहीत, असे एकूण 90 आहेत. तर यावर्षी एकूण 631 पैकी 303 गुन्ह्यांची आम्ही निर्गती केलेली आहे. आणि मी महिलांना हे आवाहन करतो की तुम्ही अन्याय सहन करू नका. तुमच्यासाठी खूप चांगले कायदे आहेत. प्रत्येक ठिकाणी कायद्यानंच जाऊन संसार होत नाही किंवा अटी शर्ती ठेवून संसार कधीच होत नाही. तर तुम्ही इथं या, आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. आम्ही वरिष्ठ माननीय CP सरांच्या आदेशानुसार आणि DCP सर प्रशांत बच्चाव सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या प्रकारे आम्ही इथं काम करतो आहे. आम्हाला वेळोवेळी आमचे वरिष्ठ देखील खूप चांगलं मार्गदर्शन करतात. तर तुम्ही त्या गोष्टीचा लाभ घ्यावा, जेणेकरून तुमचा संसार, तुमचं आयुष्य आणि तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य हे सुखकर होईल आणि तुम्हाला आनंदी जीवन जगता येईल, हा आम्ही प्रयत्न करू.
आणि तुम्ही सगळ्या लोकांनी मला इथं बोलण्याचा व्यक्त होण्याचा जो एक चान्स दिलेला आहे त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद. सप्रेम मराठी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.